हातमपुरा चौक येथे ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये नाताळनिमित्त प्रार्थना। नाताळनिमित्त शहरातील ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये प्रार्थना घेण्यात आली। यावेळी रेव्हरंड सनी पंडित मिसाळ, रेव्हरंड संजय पंडित मिसाळ, राजविलास साळवे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाताळनिमित्त शहरातील ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी भेट देऊन नाताळाच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या। सार्वजनिकपणे आपला सोसोपर वसनास प्रार्थनेकरता उपस्थित झालेल्या सर्वच या चर्चेचे सर्व सभासद मंडळी, सर्व पालकवर्ग, सर्व उपस्थित पत्रकार बांधव, सर्व महिला भगिनी, सर्व बालमित्र, खरं तर आपला नाताळचा सण आज जगामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि त्या निमित्तानं त्या धर्तीवरती आपल्या नगर शहरामध्ये देखील एक वेगळा वारसा आपल्या सर्व समाज बांधवांचा आहे की अगदी पुरातन काळापासून आपण जर पाहिलं तर जुना इतिहास जर पाहिला, जशी या चर्चची निर्मिती झाली तर त्यावेळेसपासून एक मोठा समुदाय हे आपल्या नगरमध्ये देखील पूर्वीपासून व्यवसाय करत आहे आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तसा शहराचा विस्तार झाला तर वेगवेगळ्या भागामध्ये आपली सर्व समाज मंडळी आणि त्या ठिकाणी अगदी अध्यात्म जोपासणारी ही सगळी मंडळी आहे आणि म्हणून कुठेतरी सगळ्या परिसरामध्ये एक आपल्याला सगळी मंडळी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आणि त्या चर्चमध्ये गेले तर सगळी सभासद मंडळी त्या चर्चमध्ये सजावट करत असतात। गेल्या 2-4 दिवसापासून वेगवेगळे धार्मिक उपक्रम, सामाजिक उपक्रम आपल्या ह्या क्रिसमसच्या निमित्तानं आपल्याकडे सगळीकडे साजरा होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तशाच पद्धतीने आपलं खरं तर एक प्रमुख चर्च आहे की नगरचा एक प्रमुख शहर असल्या कारणानं प्रत्येकाची एक वेगळी श्रद्धा आणि आस्था या आपल्या चर्चेच्या निमित्तानं देखील खरं तर आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सर्वांनाच मनपूर्वक या नाताळच्या निमित्तानं मी हार्दिक आणि शुभेच्छा व्यक्त करतो की आपल्याला आता नवीन वर्ष देखील सुरू होणार आहे। जसं नाताळ उत्सव आपण साजरा करतो तर तसं नवीन वर्ष देखील एक चांगली सुरुवात ही आपल्याकडे होणार आहे। तर आपल्या या नवीन वर्षाच्या निमित्तानं देखील नाताळच्या निमित्तानं आपल्याला सर्वच उपस्थित नगरवासियांना मी मनपूर्वक हार्दिक आणि शुभेच्छा व्यक्त करतो। येणारं वर्ष हे आपलं चांगलं आरोग्यदायी, यशदायी आणि फलदायी राहावं अशीच मी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वराची प्रार्थना करतो।